नुकतेच शिरूरच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये भर टाकणाऱ्या फ्युचर फाउंडेशन क्लासेसला भेट दिली। वरपे मामांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक संस्थेमध्ये मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानानेच नव्हे तर व्यावहारिक ज्ञान देऊन त्यांच्यावर संस्कारही केले जातात। या शैक्षणिक संस्थेविषयी अजून काही बाबी जाणून घ्याव्यात म्हणून वरपे मामांशी चर्चा केली। तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एका क्लासमध्ये व्हिजिट केलेली आहे। फ्युचर फाउंडेशन क्लासेसमध्ये 5वी ते 10वी पर्यंतचे क्लासेस घेतले जातात आणि या ठिकाणी केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर संस्काराचेही धडे दिले जातात। तर आज आपल्यासोबत श्री श्यामकांत वरपे सर आहेत आणि या क्लासचे फाउंडर आहेत। तर सर, काय सांगाल, एकंदरीत या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? फ्युचर फाउंडेशन क्लासेस या क्लासेसची सुरुवात 2019 साली केली गेली। या क्लासेस सुरू करण्याचा मागचा उद्देश वेगळा होता, कारण शिक्षणाबरोबर मुलांना संस्कार मिळाले पाहिजेत हा मूळ उद्देश होता। आणि मुलांना संस्कार देताना शिक्षण तर आहेच, परंतु मुलांना दर आठवड्याला एक लेक्चर आमचं असतं, त्याच्यामध्ये आम्ही मोटिवेशनल लेक्चर आम्ही देतो आणि भविष्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय त्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये मुलांना मनाचं महत्त्व, संगतीचं महत्त्व जीवनामध्ये प्रचंड आहे। जशी संगती तशी जीवनाला गती। मग संगतीचं महत्त्व आम्ही सांगितलं जातं, विचारांचं सामर्थ्य सांगितलं जातं आणि मनाचं किती महत्त्व आहे जीवनामध्ये। आपण मनात जे आणतो तेच आपल्या जीवनामध्ये कसं घडतं हे सांगण्याचा इथे आम्ही प्रयत्न करतो, जास्तीत जास्त प्रयत्न करतो। म्हणजे मुलांना शिक्षण तर मिळालं जातंच, चांगलं उच्च दर्जाचं असं शिक्षण तर दिले जातंच, परंतु मुलांना संस्कार सुद्धा या ठिकाणी दिले जातात आणि त्या संस्काराचा मुलांना प्रचंड जीवनामध्ये फायदा होतो। मग त्याच्यामध्ये संगतीचं महत्त्व, विचारांचं महत्त्व, अभ्यास कसा करावा किंवा आईवडिलांचं जीवनामध्ये महत्त्व, आई आणि वडील हे देव आपले कसे आहेत हे या ठिकाणी सांगितलं जातं। कारण पहिला देव आई, दुसरा देव वडील, तिसरा देव शिक्षक, चौथा देव सद्गुरू आणि पाचवा देव राष्ट्र हे आम्ही या ठिकाणी सांगितलं जातं। आणि अभ्यासाचा 3R फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी शिकवला जातो, कारण अभ्यास सगळेजण करतात पण अभ्यास कसा करावा हे कुणी सांगितलं जात नाही। मग सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितला 3R फॉर्म्युला सांगितलाय। 3R म्हणजे काय? रीड अगेन अँड अगेन, नंतर रिमेंबर आणि रिप्रोड्यूस। या पद्धतीने जर प्रत्येकाने अभ्यास केला तर प्रत्येक मुलगा वर्गामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळू शकतो। हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं जातं। यासाठीच आम्ही सुरू केलेला हा उपक्रम आहे आणि क्लास आहे आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे। शिक्षकही उच्च दर्जाचे आहेत। विशेष म्हणजे मुलांना क्लासमध्ये चंद्रयान सारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांचे चित्रीकरण लाईव्ह दाखवण्यात येते, जेणेकरून मुलांमध्ये राष्ट्रजागृती आणि प्रेरणा निर्माण होईल। मॅडम, आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या। नमस्कार, माझे नाव सुवर्णा विलास वाखारे। मी फ्युचर फाउंडेशन क्लासेस या क्लासेसमध्ये मागच्या वर्षी जॉईन झालेले आहे। माझं शिक्षण MSc BEd आहे। मला या क्षेत्रातला जवळपास 10 वर्षांचा अनुभव आहे। 10 वर्षापासून मी अगदी सिनियर कॉलेज पासून तर हायस्कूल पर्यंतच्या मुलांना शिकवलेलं आहे। तर मॅडम, एकंदरीत आपल्या क्लासच्या वैशिष्ट्यांसंदर्भात काय सांगता येईल? क्लासच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर आपला हा क्लास शिरूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे। म्हणजे नम्रता हॉटेलच्या समोर सोनाली क्लॉथ सेंटरच्या वरती आपला फ्युचर फाउंडेशन क्लासेस हा क्लास आहे। क्लास मागच्या वर्षी सुरू झालेला आहे, तरी आपल्या क्लासमध्ये सगळ्या सोयी अद्ययावत सोयी आहेत। प्रत्येक विषयासाठी सेपरेट असे शिक्षक आहेत, त्या क्षेत्रातले अनुभवी आणि तज्ञ शिक्षक आहेत। त्यानंतर वर्ग खोल्या या वेगवेगळ्या आहेत। वातानुकूलित वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यानंतर या ठिकाणी अजिबात कुठलाही गडबड गोंधळ म्हणजे डिस्टर्बन्स आपल्याला ऐकायला येत नाही। मुलांना ऑडिओ व्हिडिओ याप्रमाणे टीचिंग केलं जातं। त्यानंतर मुलांच्या शंका निरसन करण्यासाठी एक सत्र भरवलं जातं। त्या ठिकाणी मुलांना त्यांचे काही समस्या असेल त्या समस्यांची उत्तरं दिली जातात। मुलांना आपण शिक्षण तर देतोयच, शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक ज्ञान आहे किंवा व्यावहारिक ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचाही प्रयत्न या ठिकाणी क्लासमध्ये केला जातो। आपल्या क्लासमध्ये मराठी मीडियम, सेमी मीडियम आहेच, त्याचबरोबर या वर्षीपासून CBSE मीडियम सुद्धा चालू होत आहे। इयत्ता 5वी ते 10वी मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि CBSE या बॅचेस इथे आपल्या क्लासमध्ये असणार आहेत। या वर्षीपासून इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिपच्या सेपरेट बॅचेस तयार करत आहोत आपण। ह्या एक्झाम्स घेतल्या जातील। त्यानंतर आपली 5वी सेमी एंट्रन्स आणि 10वी
ची व्हॅकेशन बॅच ही येत्या 20 एप्रिल पासून सुरू होत आहे. आतापर्यंतचा आपल्या पाठीमागच्या वर्षी इयत्ता 5वी सेमी एंट्रन्ससाठी असलेल्या मुलांचा 100% निकाल लागलेला आहे. आपण ती पूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतो. त्याचबरोबर 10वीच्या मुलांसाठी सुद्धा 20 एप्रिल पासून नवीन व्हॅकेशन बॅच चालू होत आहे. मॅडम, आता आपल्याकडे मराठी मीडियम त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियमचे देखील विद्यार्थी असतात, तर मग एकंदरीत त्यांना शिकवण्याची पद्धत कशी असते? क्लासची शिकवण्याची पद्धती म्हणाल तर इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे मुलं असतात. इंग्लिश मीडियमच्या मुलांना आपण इंग्लिशमध्ये सांगतो, त्याचबरोबर त्यांना समजण्यासाठी बोलीभाषा महत्वाची असते, म्हणून त्यांना त्याचं मराठीमध्येही एक्सप्लेनेशन दिलं जातं. मराठी मीडियमच्या मुलांना मराठीमध्ये सुद्धा शिकवलं जातं. त्यानंतर या ठिकाणी क्लासमध्ये आपण शिकवतोय, पण शिकवताना त्यांना किती शिकवलेलं समजले, किती कन्सेप्ट किती अंडरस्टँडिंग झाली याकडे विशेष भर दिला जातो. कारण शिकवणं म्हणजे फक्त मार्क्स मिळवणं याच्यावरती आम्ही अजिबात विश्वास ठेवत नाही, तर मुलांना ती कन्सेप्ट किती समजली, त्यांच्या अंतर्मनापर्यंत किती पोहोचली ते प्रामुख्याने आम्ही पाहत असतो. शिकवताना आपल्याला एखादी कन्सेप्ट समजून द्यायची असेल तर ती मुलांना कन्सेप्ट सांगून कळत नाही. अशा वेळी त्यांना त्या विषयासंदर्भात व्हिडिओ असेल किंवा एखादी इमेज असेल ती त्यांना प्रोजेक्टरवरती दाखवली जाते. त्यानंतर मुलांना ती कन्सेप्ट व्यवस्थित समजून दिली जाते. जोपर्यंत मुलांना कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जात नाही. मुलांना समजणं हे आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. मॅडम, पण शिरूरमध्ये इतर देखील क्लासेस आहेत, मग आपल्या क्लासचं असं काय वेगळेपण आहे की मुलांनी या ठिकाणी यावं? क्लासचं वेगळेपण सांगायचं झालं तर जसं की मी आत्ताच सांगितलं, आम्ही मुलांना किती समजते त्यावरती भर देतो. त्यानंतर मुलांना समजण्यासाठी आम्ही ते प्रोजेक्टरवरती व्हिडिओज प्ले केले जातात, इमेजेस दाखवले जातात आणि त्यामधून एखादी कन्सेप्ट मुलांना समजून दिली जाते. हे तर वेगळे पण आहेच. त्याचबरोबर मुलांना आम्ही फक्त शैक्षणिकच नाही तर जगामध्ये काय चाललंय, काय घडामोडी आहेत, कारण ते उद्याचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना काय चाललंय हेही वेळोवेळी सांगत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी मुलांनी समाजामध्ये वावरताना वावरायचंय कसं, संगत कशी धरायची आहे किंवा त्यांच्यावरती जे संस्कार असतात ते संस्कार तर घरचे देतच असतात, त्याचबरोबर काही गोष्टी जे घरचे सांगू शकत नाही अशा गोष्टी आपल्याला इथे मुलांना सांगितल्या जातात. मुलांना करिअर गायडन्स दिलं जातं, हेही इथे केलं जातं. त्याचबरोबर मुलांना जे व्यावहारिक ज्ञान आहे त्या व्यावहारिक ज्ञानाची माहिती सुद्धा इथे दिली जाते. त्यानंतर अजून एक क्लासचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की इतर कुठल्याही क्लासमध्ये पालक सभा आयोजित केली जात नाही, मात्र आपल्या क्लासमध्ये इथे दर महिन्यातून एकदा महिन्याच्या शेवटी एक पालक सभा आयोजित केली जाते. त्यामधून मुलांच्या बाबतीत झालेली प्रगती ही आम्ही जाणून घेतो. त्यानंतर मुलांच्या बाबतीत त्यांच्या असलेल्या अपेक्षा पालक आम्हाला सांगत असतात. या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये केल्या जातात. त्यानंतर क्लासची आपण सहलही आयोजित करतो, कारण मुलांना शिक्षण तर दिलंच पाहिजे, त्याचबरोबर थोडीशी गंमत मस्तीही मुलांनी केली पाहिजे. त्यासाठी आपण मुलांना क्लासमधून ट्रिपला सुद्धा नेतो. आपण जे काही वैशिष्ट्य या ठिकाणी क्लासचे सांगितलेली आहेत, तर त्यामुळं पालकवर्ग असेल किंवा विद्यार्थी असेल यांच्या सगळ्या शंकांचं निरसन तर झालेलं असेलच. आता नुकत्याच मुलांच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि आता पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी आता पालकवर्ग असेल किंवा विद्यार्थी असेल आपले क्लासेससाठी देखील शोधाशोध सुरू झालेली असेल, तर शिरूरकरांपर्यंत आपल्याला हेच पोहोचवायचं आहे की शिरूरमध्ये जी काही शैक्षणिक क्रांती घडते यामध्ये देखील आपल्या फ्युचर फाउंडेशन क्लासेसचं देखील महत्त्वाचं योगदान असणारच आहे. तर तुम्हाला या अकॅडमीविषयी किंवा या क्लासेसविषयी काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता एका नव्या व्हिडिओसह नव्या विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. धन्यवाद. हॅलो, माझं नाव आरती खंडू गंगणे. माझ्या मुली खुशी गंगणे, दिव्या गंगणे. एक 7वीला आहे, एक 5वीला आहे. माझ्या मुलींमध्ये इंग्रजी म्हणजे नाही का बाकीचं विज्ञान वगैरे जरा कमी होती. बारकी मुली माझी इंग्रजीमध्ये फास्ट झाली, तिला नाही का जास्त समजतं किंवा स्वतःचं मत मांडते. इंग्लिशमध्ये प्रगती झाली नाही का, इंग्लिशची प्रगती झाली जास्त. आणि मोठीची पण खूपच प्रगती झाली, ती तर खूपच हुशार झाली. आणि जे मला येत नाही इंग्रजी, म्हणून मी नाही का काही गोष्टी त्या मला शिकवतात. खूप चांगलं वाटतं. आणि फ्युचर फाउंडेशन अकॅडमी मला माझ्या मुली खूपच हुशार झाल्यात, म्हणजे नाही का उलटा मी तर अजून मुलांना गाईड करते की तुम्ही ह्या क्लासमध्ये या, एवढं छान शिकवतात, एवढं नाही का. माझ्या मुलींमध्ये प्रगती झाली, मला वाटतं बाकीच्या सगळ्या मुलांमध्ये प्रगती व्हावं आणि आपला असंच भारत देश शिरूर आपला असंच पुढे जावं.
नमस्कार, माझे नाव खुशी खंडोगंगणे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या क्लासचे नाव फ्युचर फाउंडेशन अकॅडमी. येथे आल्यापासून मला सायन्स, मॅथ आणि इंग्लिशमध्ये म्हणजे मी अशी टॉपर झालेली आहे. वर्गामध्ये जे कळत नव्हते ते इथे आल्यापासून मला चांगले कळत आहे. इथे मॅडम, सर हे सगळे मला खूप छान शिकवतात. इंग्लिश माझे खूप कच्चे होते पण आता बेटर झालेले आहे. थँक्यू. नमस्कार, मी दिव्या खंडोगंगणे इयत्ता 5वी शिकते. माझ्या क्लासचं नाव आहे फ्युचर फाउंडेशन अकॅडमी. इथं मला मॅडम खूप चांगले शिकवतात. इंग्लिशमध्ये मी टॉपर आहे. अगोदर मला मॅथ येत नव्हती पण ह्या क्लासमध्ये आल्यापासून मॅथ माझी चांगली झाली. मी 4थीत असताना मला सेमीचं काही कळत नव्हतं पण मला इंग्लिश, गणित आणि सायन्स या मॅडम चांगलं शिकवलं म्हणून मी टॉपर झाले. माझे नाव अंशु आरके. मी सध्या फ्युचर फाउंडेशन क्लासेस येथे आहे. आधी मी ज्या क्लासमध्ये होतो त्या क्लासमध्ये मला माझा रिझल्ट 30-35 या मार्कांवर असायचा. पण जेव्हापासून मी हे फ्युचर फाउंडेशन क्लासेस लावले तेव्हापासून माझा रिझल्ट 45च्या वरच येतो. व त्यासह येथील सर, मॅडम हे सगळे आम्हाला सायन्स, मॅथ, इंग्लिश हे विषय सोडूनही इतर विषयांचे सुद्धा मार्गदर्शन करतात. इतर विषयांचे परीक्षा कशी द्यायची हेही सांगतात. त्यासह सर आम्हाला मराठी म्हणीही सांगतात ज्यांच्यातून आम्हाला मराठीचं ज्ञानही वाढतं व आमची बोलीभाषा सुधारते. सर आम्हाला कोणत्या गोष्टी वर्गात करू नये, करिअरमध्ये करू नये हेही सांगतात ज्याने आम्हाला शालेय जीवन त्यासह पुढचे भविष्यात येणारे जीवन हे सुधारवता येते. मॅडम दर शनिवारी सोशल सायन्सचे क्लासेस घेतात ज्यामुळे आम्हाला या जगात काय चाललंय तेही कळतं. मी मयूर संजय झरेकर. मी ज्यावेळी 8वीमध्ये आलो तेव्हापासून मी इथे फ्युचर फाउंडेशन क्लासेसमध्ये आहे. मी आधी ज्या शाळेत होतो तिथे मला काही डाऊट्स क्लिअर होत नव्हते. ज्यावेळी मी हा क्लास जॉईन केला त्यावेळीपासून मला डाऊट्स क्लिअर व्हायला लागले. आमचे शिक्षक जे आहेत ते सर्वच आम्हाला डाऊट्स क्लिअर करून देतात. आमच्या चॅप्टर वाईज टेस्ट होत राहतात. आम्हाला इथे पुस्तकी ज्ञानच मिळत नाही तर आम्हाला करिअर गायडन्सही सर येऊन करतात आणि आम्हाला जगातील सर्व माहिती सायन्सच्या मॅडम देत असतात.